माझे वडील माधवराव भगवानजी येसेकर हे दिनांक 19/7/2025ला त्यांचा मृत्यू झाला होता। नेत्रदानाचं देहदानाचं महत्त्व माहिती असल्यामुळे माझे वडील आता या जगात राहणार नाही। त्यांचा देह इथून आता नष्ट होईल। ते डोळ्याच्या स्वरूपाने इतरांनी बघावं आणि ते जिवंत राहावं या उद्देशाने ते महत्त्व समजून आज 2 डोळ्यांनी माझे वडील दोघांना कोणाला दृष्टी देऊन आज जिवंतच आहे असं म्हणायला हरकत नाही। देहदान, नेत्रदान किंवा अवयवदानाच्या संदर्भामध्ये समाजामध्ये खूप मोठी अंधश्रद्धा आहे किंवा भीती आहे, ती लोकांची निघून गेली पाहिजे। असे कितीतरी ब्लाइंड लोक आहेत का ज्यांना एकही क्षण या निसर्गाचा आनंद घेतला नाही किंवा जग पाहिलं नाही। लोकांनी नेत्रदान जर केले तर खूप साऱ्या आंधळ्या लोकांना दृष्टी मिळेल आणि खूप साऱ्या लोकांना नवीन जीवदान पण मिळेल। आपण जाळून नष्ट करत असतो किंवा गाळून नष्ट करत असतो, त्यांना जिवंत ठेवावं आणि खरंच त्यांच्यावर जर प्रेम असेल तर त्यांचं कुठल्याही देहदानाचा अंग आपण दान करून त्यांना जिवंत ठेवू शकतो। तरी सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी नेत्रदान करावं। नेत्रदानाचं किंवा अवयवदानाचं महत्त्व समजून घेऊन समाजामध्ये मोठं योगदान सगळ्यांनी करावं अशी इच्छा।